करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर नमस्कार. कल्पना मोहिते. मी डॉक्टर सौ कल्पना राजीव मोहिते, शिवाजी विद्यापीठ संलग्न यशवंतराव चव्हाण कॉलेज इस्लामपूर या ठिकाणी प्रोफेसर व इतिहास विभाग प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळाचं 11वं राष्ट्रीय अधिवेशन रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आज संपन्न होत आहे. या अधिवेशनामध्ये मी माझा जो शोधनिबंध आपल्याकडं सादर करत आहे. माझ्या शोधनिबंधाचा विषय आहे अण्णाभाऊ साठे यांच्या निवडक कथात्मक साहित्यातील स्त्री चित्रण, असा मी माझ्या शोधनिबंधाचा विषय घेतलेला आहे. अण्णाभाऊ साठे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात आपल्या लेखणीनं साता समुद्रावर अजरामर झालेलं साहित्यातील एक अलौकिक असं व्यक्तिमत्व. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य म्हणजे मराठी साहित्य विश्वाला मिळालेली अमूल्य अशी देणगी. विपुल अशी साहित्य संपदा निर्माण करून अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्या साहित्याच्या वाङ्मयीन क्षेत्रात फार मोठा ठेवा निर्माण करून ठेवलेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या ह्या साहित्यातील ज्या निवडक कथा आहेत, त्या निवडक कथात्मक साहित्यातील मी स्त्री चित्रणाचा अभ्यास थोडक्यात आपल्यापुढं मी मांडत आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील ह्या स्त्री व्यक्तिरेखांचा आपण जर अभ्यास केला तर समकालीन परिस्थितीत पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत स्त्रीला दुय्यम स्थान असलेलं दिसतं. पण अण्णाभाऊंनी ज्या आपल्या रेखाटलेल्या कथातल्या व्यक्तिरेखा आहेत, या व्यक्तिरेखेंना आदराचं स्थान, समतेचं स्थान दिलेलं दिसतं. या स्त्रिया ज्या आहेत, या शोषिक आहेत, कष्टाळू आहेत, गरीब आहेत, उपेक्षित आहेत, पण प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबासाठी धडपडणाऱ्या आहेत, चारित्र्यवान आहेत, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्या उच्च पातळीवर जगताना दिसतात. अनेक उदाहरणं जर आपण अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील घेतली तर या स्त्रियांचं त्या काळातलं समकालीन त्यांचं जर चित्रण पाहिलं, अण्णाभाऊंनी रेखाटलेली बिलवरीसारखी कथा असेल, बरबाद्या कंजारी या कथासंग्रहातील बिलवरीची कथा असेल, डोळं नावाची कथा असेल, आभी ही कथासंग्रहातली आभी ही कथा असेल, काडीमोड कथेतील सखू असेल, मानकी असेल, निकारा कथेतील फुला असेल, कितीतरी या व्यक्तिरेखांचा जर आपण अभ्यास केला तर या व्यक्तिरेखा धाडसी दिसतात, स्वयंप्रेरणेनं निर्णय घेणाऱ्या दिसतात, प्रसंगी आपल्या जीवनातील अनेक गोष्टींचा त्याग करणाऱ्या दिसतात, चारित्र्यवान दिसतात आणि चारित्र्य जपण्यासाठी, आपलं शील जपण्यासाठी या प्रसंगी लढणाऱ्या दिसतात. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये स्त्री व्यक्तिरेखांना मानाचं आणि आदराचं स्थान दिलेलं दिसतं. बिलवरीसारखी ही कथा एका जमातीच्या 100-200 लोकांचा आपल्यावर भार असणारी ही बिलवरी जेव्हा आपल्या शीलाचं रक्षण करण्यासाठी अन्यायाविरुद्ध झगडताना दिसते. डोळे या कथेतील असणारी गीता आपल्यावरती जेव्हा संशयाचा आळ घेतला जातो तेव्हा आपल्या सुंदर डोळे, आपल्या जीवनातील डोळे हे आपल्या बाबा जीवनाचा नाश करणाऱ्या सुंदर डोळ्यांचं ती बाबा त्या ठिकाणी डोळ्यात चीक घालून आपल्या डोळ्याची दृष्टी घालवते. म्हणजे समकालीन परिस्थितीत चारित्र्य ही फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी नाही, तर गरीब आणि उपेक्षित स्त्रिया देखील आपल्या चारित्र्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग करताना आपल्याला पाहायला मिळतात. निकारा या कथेची जर फुलं आपण पाहिली तर गावगुंड लोकांच्या दृष्टिकोनातून ह्या स्त्रिया म्हणजे एक भोगवस्तू म्हणण्याकडं हे लोक पाहत होते. तेव्हा गावगुंडांना धडा शिकवणारी, आपले आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला जीवनातून त्याला उठवणारी फुला यासारख्या धाडसी व्यक्तिरेखा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये रेखाटलेल्या पाहायला मिळतात. आभी या कथेतील आभीचं चित्रण पाहता आभीची कथा देखील अशीच वाटते की समकालीन परिस्थितीत स्वतःच्या अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या ह्या शोषित गरीब स्त्रिया झगडताना दिसतात, लढताना दिसतात. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या निवडक साहित्यातील कथांचं चित्रण पाहता आचार्य अत्र्यांनी
खुळवाडी ह्या कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी म्हटलेलं होतं की अण्णाभाऊंच्या कथा हा जगण्यासाठी लढणाऱ्यांच्या कथा आहेत. याचं चित्रण या स्त्रियांच्या अनेक व्यक्तिरेखावरून आपल्याला पाहायला मिळतं. या वास्तव कथा आहेत. अण्णाभाऊंनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून ज्या परिस्थितीचं त्या काळामध्ये अवलोकन केलं आणि त्या अवलोकनातून त्यांनी ह्या रेखाटलेल्या कथा आहेत. मोहिते मॅडमच्या सादरीकरणानंतर आपण पुढचा व्हिडिओ घेऊया. प्राध्यापक समीर मानकर यांचा व्हिडिओ प्ले करतो आपण. Namaste, I'm Samir Mankar, Assistant Professor History, H. Vidyasai College, Pune. On the auspicious festival of Satara Itihas Samshodhak Mandir, I'm going to present a research paper with the title as Strategic Location of Bazikir with respect to ancient समीर मानकरच्या खाली काय एवढं जास्त नाही Western India. बरं का. Bazikir complex is dedicated to Hinayana sector of Buddhism. It is located in Mawar Taluka of Pune district. This cave complex is also considered as one of the earliest cave complexes in Maharashtra and seems to have excavated around 2nd century BC. Many such other large cave complexes came into existence from 1st century AD to 5th century AD, and they were Nashik cave complex, Ajanta cave complex, Karla cave complex. Those large cave complexes can be called as mainland cave complexes as they were located on ancient prosperous towns like Nashik, Paitan, etc. Apart from that, second category is the small cave complexes that were located away from the prosperous towns. For example, these Buddhist port caves were located on the mouth of ports. The ports, ancient ports like Mandagara port, today it is called as Mandar town. Here, the Kuda cave complex is located. Then Kanheri caves near Borivali of Mumbai, and the Cheul caves, etc. In this particular research paper, I have shown that व्हिडिओ दिसत नाही हो सर. inscriptions of those caves shows that cave complex. हॅलो सर, व्हिडिओ दिसत नाही. Came into existence because of the huge donations. हा हॅलो काजी सर मध्ये बोलताय. काय अडचण आहे सर? कोणाला काय अडचण? व्हिडिओ दिसत नाही सर, व्हिडिओ दिसत नाही. व्हिडिओ दिसत नाही का? काही तांत्रिक अडचण असेल सर. दिसतोय बरं का क्लिअर सर. तुमच्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम असू शकतो सर बरं का. व्हिडिओ सर्वांना दिसला बरं का. तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर पुन्हा लेफ्ट वन जा. I have hypothetically laid the network of ancient trade routes connecting the rest of Maharashtra and India to western coast, and I have also shown that the trade routes from different parts of Maharashtra and India were meeting. सर नमस्कार. नमस्कार. हा व्हिडिओ दिसतोय, आवाज येत नाही अजिबात, ऑडिओ क्लिअर नाही. आवाज त्यांचा जो मूळचा आहे तो मूळचा आवाज कमी आहे. त्यामुळे आपण आवाज वाढवू शकत नाही. बर ठीक आहे, ओके, धन्यवाद. Was located on a very strategically important place, which hypothesis that I have laid in this particular research paper. Thank a lot. ठीक आहे. मानकर सरांच्या सादरीकरणानंतर प्रिया कुलकर्णी मॅडम यांचा व्हिडिओ आपण सादर करूया. नमस्कार, माझे नाव सौ प्रिया आवाज येतो बघा. कुलकर्णी. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून PhD करत आहे. उत्तर पेशवेकालीन तुरुंग व्यवस्था असे माझ्या शोधनिबंधाचे नाव आहे. 17व्या शतकातील हिंदवी स्वराज्याची स्थापना ही विचारवंतांना विचार करण्यास भाग पाडणारी एक घटना आहे. हिंदवी स्वराज्याचे शिवरायांनी ज्या कठीण परिस्थितीतून निर्माण कार्य केले त्याला जागतिक पातळीवरही ग्राह्य धरले जाते. स्वराज्य निर्मिती ही पराक्रम, धाडस या जोरावर असते, परंतु जर स्वराज्य टिकवायचे असेल तर त्याला प्रशासनाच्या काटेकोर नियमांची गरज असते. हे शिवाजी महाराजांनी अचूक हेरले होते. त्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळ, लष्कर, आरमार, सैन्य, महाल, कारखाने
तुरुंग व्यवस्था, न्याय व्यवस्था इत्यादी एक न अनेक विभाग त्यांनी निर्माण केले होते. शिवाजी महाराजांनंतर पेशव्यांनी ही स्वराज्याची धुरा सांभाळली होती. तुरुंग म्हणजे बंदी किंवा कारा असाच त्याचा अर्थ होतो. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंग व्यवस्थेचे निर्माण केले गेले होते. राज्यव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणूनही या बंदीशाळेकडे पाहिले जाईल. प्राचीन काळापासून आपणास याचे अनेक संदर्भ मिळतात. पेशवे काळात किल्ल्यांना फारसे महत्त्व राहिलेले नव्हते. या किल्ल्यांना तुरुंगांची कळा आली होती. किल्ल्यांवरील अशा अनेक कारागृह किंवा बंदीखान्याला बंदीशाळा किंवा बंदी असे म्हणण्याही तेव्हा केला जात असे. जातविषयक अनैतिक वर्तनाचे गुन्हे तत्कालीन मध्ये जास्त घडत असत. किल्ल्यामध्ये काही ठराचा एक भयाण भाग म्हणून अंधार कोट, त्यातही स्त्री कैदी असेल तर तिची शिक्षा आणखीन वेगळी आहे हे आपणास दिसून येत असे. तिच्या चोळी बांगडीसाठी पेशवे दप्तरातून वार्षिक खर्चातून चोळी बांगडी दिली जात असे. असे जरी असले तरी उत्तर पेशवेकालीन तुरुंग व्यवस्था ही जनतेच्या स्थैर्यासाठी सक्षमपणे कार्यरत ठेवली गेलेली आपणास दिसते. आधुनिक काळाप्रमाणे तुरुंगाच्या स्वतंत्र इमारतीत व स्वतंत्र कामकाज पद्धती नसली तरीही जनतेवर आणि गुन्हेगारांवर तुरुंग व्यवस्थेचा पगडा होता. कैदी म्हणून जर स्त्री गुन्हेगार ठरली तर तिला एक माणूस म्हणूनही वागणूक दिली जात होती हे नक्कीच. पानिपतानंतर मराठेशाहीचा संपूर्णपणे ऱ्हास झालेला नव्हता हे तुरुंग व्यवस्थेसारख्या अनेक प्रशासकीय बाबींवरून आपणास स्पष्ट होते. बाकी याविषयी सविस्तर माहिती शोध निबंधामध्ये आपण वाचालच. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण राजेंद्र घाडगे सर यांचं व्हिडिओ प्ले करूया. प्राध्यापक राजेंद्र घाडगे. नमस्कार, मी राजेंद्र घाडगे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातारा. माझा शोध निबंधाचं शीर्षक आहे प्रजाहित दक्ष जयसिंगराव घाटगे. जयसिंगराव घाटगे हे कागलचे जहागीरदार, अधिपती म्हटलं तरी चालेल. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे करवीर संस्थानचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ते वडील होत. कागलमध्ये ते घाटग्यांच्या घराण्यात दत्तक गेलेले. त्या वर्षी म्हणजे ते वयाच्या 12व्या वर्षी दत्तक गेले. लहान वय असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सुद्धा सोय करावी लागली आणि त्या अनुषंगानं त्यांचे अभ्यास दौरे वगैरे आयोजित करण्यात आले. करवीरचे तत्कालीन छत्रपती बाबासाहेब यांचे ते भाचे होत. आणि मग संज्ञान झाल्यानंतर, अभ्यास दौरे केल्यानंतर जेव्हा जयसिंगराव घाटगे यांनी कागलच्या जहागिरीचा ताबा आपल्या अंमलाखाली आणला आणि ते कारभार पाहू लागले, तेव्हा करवीर संस्थानबरोबरच कागलच्या जहागिरीमध्ये त्यांनी खूप सुधारणा केल्या. कागलच्या जहागिरीमध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या त्यांनी. महत्त्वाचं म्हणजे कागल ही 15 चौरस मैलाचं क्षेत्र कागलची जहागीर म्हणजे, पण त्या एवढ्या कमी क्षेत्रात सुद्धा त्यांनी 13 शाळा सुरू केल्या. त्यात 2 इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. मुलींची शाळाच सुरू करून ते थांबले नाही, तर त्यासाठी शिक्षणाधिकारी ज्या होत्या करवीर संस्थांच्या, त्यांच्यावर त्यांनी जबाबदारी सोपवली की मुलींच्या शिक्षणाचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्या. कागलमध्ये त्यांनी ग्रंथालय सुरू केलं. ते आता महात्मा गांधी वाचनालय या नावानं सुप्रसिद्ध आहे. लोकांना, त्यांना स्वतःला आवड होती जयसिंगराव घाटगेंना वाचनाची आणि ग्रंथांची. अतिशय इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व चांगलं होतं आणि ग्रंथालयाची स्थापना करून त्यांनी लोकांना सुद्धा संज्ञान करण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे शिक्षणाच्या माध्यमाबरोबरच इतर व्यवहार ज्ञान त्यांचं वाढावं, सामान्य ज्ञान वाढावं हा त्यांचा प्रयत्न होता. भोगावती नदीवर त्यांनी दोनवडे इथं पूल बांधला आणि दळणवळणाचं साधन सुद्धा, रस्ते सुद्धा अनेक बांधले आणि दळणवळणाची सोय सुद्धा त्यांनी केली. करवीर संस्थानमध्ये रंकाळा आणि कळंबा तलावाचं बांधकाम सुरू असताना त्याखाली गेलेल्या जमीन धारकांचे सुद्धा, म्हणजे पुढे ते रिजंट म्हणून करवीरच्या कारभाराचा, करवीर संस्थानचा कारभार सुद्धा पाहत होते. त्यावेळेला सुद्धा त्यांनी तिथं शाळा उघडल्या आणि करवीर संस्थानचा कारभार पाहत असताना
करवीर ते कोल्हापूर ते ज्योतिबा, कोल्हापूर ते नसोबवाडी हे रस्ते तयार केले, पूल बांधले आणि लोकांच्या सोयी लोकांना उपलब्ध करून द्या. कागल इथे दवाखाना सुरू केला, औषध मिळण्याची सोय सुरू केली. अत्यंत प्रजाहित अशा दक्ष असा हा राजा होता आणि इंग्रजांच्या अंमलाखाली असून सुद्धा त्यांनी ही सुधारणा केली. हे फार महत्वाचं आहे. त्या काळात म्हणजे महात्मा फुल्यांच्या नंतर मुलींसाठी शाळा सुरू करणारा देशातला जागीरदार म्हणून जर पहिला कुणाचा उल्लेख करावा लागेल तर तो जयसिंगराव घाटगे यांचा करावा लागेल. आणि इंग्रज सरकारला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली आणि म्हणूनच करवीर सारख्या मोठ्या संस्थांचं त्यांना रिजंट पद बहाल करण्यात आलं होतं. शाहू महाराज यांचं नाव यशवंतराव आणि पिराजी हे धाकटे भाऊ त्यांचे, ही दोन्ही मुलं जयसिंगराव घाटगे यांची. ही जयसिंगराव घाटगे यांसारखा प्रजाहित दक्ष राजा असल्यामुळंच रयतेचं कल्याण झालं करवीर आणि कागल जहागिरीमध्ये. आणि ही दोन मुलं सुद्धा चांगली घडली. दुर्दैवाची गोष्ट की केवळ 4 वर्षाचा त्यांना कारभार मिळाला आणि अतिशय लहान वयात त्यांचा मृत्यू झाला. 29व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्या अगोदर 21व्या वर्षी त्यांची पत्नी वारली होती आणि 2 लहान मुलं, 3 वर्षाचा एक आणि 1.5 वर्षाचा एक मुलगा. अशा एवढी कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ही कारभाराची सूत्रपार अंमलात आणली आणि हा कारभार केला. खूप काय सांगण्यासारखं आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळं मी संपवतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. गाडगे सरांच्या व्हिडिओ नंतर आपण दुसरा व्हिडिओ सादर करूया. दुसरा व्हिडिओ असणार डॉक्टर माणिक सोनवणे यांचा. नमस्कार, मी डॉक्टर माणिक दादाराव सोनवणे, सातारा इतिहास संशोधन मंडळ सातारा यांच्याद्वारे आयोजित ऑनलाईन 11वे वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये माझा पेपर वाचन करत आहे. माझ्या पेपरचं टायटल आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान. प्रस्तावना. मराठी साहित्य विश्वात ज्यांच्या साहित्याला जगभर मान्यता मिळाली आहे अशा मोजक्या साहित्यिकांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते एक अत्यंत चांगल्या प्रती समाजामध्ये जागृती निर्माण करणारे समाजसुधारक होते. सामान्य लोकांच्या मध्ये देशभक्ती निर्माण करणारे गाढे अभ्यासक होते आणि सर्वसामान्य माणसाला देशाच्या प्रती, देशाच्या मध्ये होत असलेल्या प्रश्नांची जाणीव करून देणारे एक असं म्हणता येईल की समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेले कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लावण्या, लोकगीते, प्रवास वर्णने या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांचं दुःख जसं चव्हाट्यावर आणलं, त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न, गोवा मुक्तीची आंदोलने आणि देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न त्यांनी आपल्या साहित्यातून केलेला आहे. म्हणजे साहित्य, कलाकृती, गीतं, लावण्या आणि अशा पद्धतीची लोकनाट्य, वग हे समाजामध्ये असलेल्या दुःखाला नाहीसं करू शकतात, समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करू शकतात, लोकांमध्ये विज्ञान निष्ठा जागी करू शकतात, देशाला आणि प्रदेशाला राष्ट्रभक्तीचे धडे देऊ शकतात. हे अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी जे आपले साहित्य आहे, जवळपास 30 कादंबऱ्या, अशा मोठ्या प्रमाणात म्हणजे साहित्य त्यांचं मी आता या ठिकाणी वाचन करत नाही, परंतु त्या सर्व साहित्याच्या माध्यमातून लोकजागृती निर्माण करून महाराष्ट्रातील जनतेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या प्रती एक आस्था निर्माण केली. मुंबई महाराष्ट्रासहित म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाली पाहिजे यासाठी जन आंदोलन निर्माण केलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे 1957 साली काँग्रेसला मोठा हादरा बसला. निवडणुकीमध्ये काँग्रेस जवळपास पराभूत झाली होती. तर ही गोष्ट सर्वसामान्यांच्या ताकदीतून लक्षात आली आणि पंडित नेहरूंना संयुक्त महाराष्ट्र हा मुंबईसह निर्माण करावा लागला. या सर्व गोष्टीबद्दलचं जे साहित्य आहे, याबद्दलची जाणीव आहे, ही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून निर्माण होते. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंचं योगदान या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर काही गृहीतकांच्या माध्यमातून आणि ऐतिहासिक व ग्रंथालयीन संशोधन पद्धतीच्या माध्यमातून प्रस्तुत पेपर या ठिकाणी सादर केलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी एक कामगार चळवळीतील नेता म्हणून किंवा कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून
जे काही जन आंदोलन उभारली, जे काही काम केलं, ते सर्व काम सामाजिक समता निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी किती आवश्यक होतं ही बाब अधोरेखित करणार आहे. त्यांनी लिहिलेले पोवाडे, त्यांनी महाराष्ट्राच्या केलेला गुणगौरव, त्यांनी महाराष्ट्राची महती सांगणारी आणि मुंबईचे महत्त्व पटवून देणारी रचलेली गीते, कवने ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आधार देणारी आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत खंबीरपणे उभी करणारी आहेत. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. ते मी माझ्या पेपरच्या माध्यमातून अधोरेखित केलेलं आहे. या ठिकाणी मी जवळपास 6 पानी लिहिलेला हा पेपर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर लिखित स्वरूपात सादर केलेला आहे. तो आपल्या चर्चासत्रामध्ये मी आज या ठिकाणी वाचला आहे. धन्यवाद. धन्यवाद माणिक सोनवणे सर. यानंतर आपण प्राची कुलकर्णी मॅडम यांचा व्हिडिओ प्ले करतोय. नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर सौ मंजिरी कुलकर्णी, इतिहास विषयाची गेली 29 वर्षे कन्या महाविद्यालय मिरज येथे. ब्रिटिशांनी भारतीयांचे मोठ्या प्रमाणावर शोषण करण्यास सुरुवात केलेली होती आणि यास प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी यांचा पुरस्कार केलेला होता. आणि त्यातूनच 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केलेले होते. 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. फर्ग्युसन महाविद्यालय सुरू केलेले होते. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी जनमानसाची नस ओळखलेली होती आणि या हेतूनेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सुरू केलेला होता. ब्रिटिशांच्या भेदनीतीला आव्हान देण्यासाठी 1893 साली गणेशोत्सव सुरू केलेला होता. आपल्या समाजाची ताकद ब्रिटिशांना दिसावी हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. लोकमान्य टिळकांनी शिक्षणाविषयी विचार मांडलेले आहेत. त्यांनी 31 अग्रलेख लिहिलेले आहेत आणि इंग्रजी शिक्षण कसे एकांगी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते फक्त सरकारी नोकरीस लागणारे आवश्यक गुण या शिक्षणामध्ये आहेत असं त्यांना वाटतं आणि या शिक्षणात अपुरेपणा आहे, कच्चेपणा आहे असेही वाटते. मॅट्रिक नंतर ते आपल्या मुलाला तुझ्या शिक्षणासाठी तू प्रयत्न कर किंवा तुझं तू ठरव, तर त्याच्यावर तू ते दबाव आणत नाहीत. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण त्यांनी या काच कारखान्यातून सुरू केलेलं होतं. तसेच शेअर बाजार गुंतवणूक करण्यासही त्यांनी लोकांना प्रवृत्त केलेले होते. वृत्तपत्र हे लोकशिक्षणाचे माध्यम असून झोपी गेलेल्या समाजाला जागे करण्याचे काम या वृत्तपत्रांनी केले हे ओळखून त्याने केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र हे सुरू केलेले होते. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक हे कामगारांचे नेते होते. कामगार विषयक त्यांनी अनेक लेख आपल्या अग्रलेखामध्ये लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे खगोलशास्त्र विषयक सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक हे उत्तम लेखक होते. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य, त्याचप्रमाणे दी आर्टिक होम इन वेदाज, टिळक पंचांग पद्धती अशा प्रकारचे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. वेळेअभावी आपल्याला हे सगळं सांगता येत नाही. लोकमान्य टिळक हे असंतोषाचे जनक होते असे सामान्यांचे ते नेते होते असे ब्रिटिश त्यांना म्हणत असत. आणि या ठिकाणी मी माझा हा छोटासा व्हिडिओ पूर्ण करते. धन्यवाद मॅडम. यानंतर पुढचे व्हिडिओ सादर करतोय मी. यानंतर
डॉक्टर वंदना लोंढे मॅडम यांचा व्हिडिओ सादर करतोय मी. डॉक्टर वंदना लोंढे मॅडम. नमस्कार. सातारा इतिहास संशोधन मंडळ साताराचे सर्व सभासद सदस्य आणि नॅशनल वेबिनार आणि 11वे वार्षिक अधिवेशनाला उपस्थित सर्व गुरुजन वर्ग यांना माझा सर्वप्रथम नमस्कार. माझे नाव डॉक्टर वंदना रामचंद्र लोंढे, वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. माझ्या शोध निबंधाचे नाव आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील मानवतावाद संघर्ष आणि स्थानिक इतिहासाचे वास्तववादी चित्रण. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामधून ग्रामीण, उपेक्षित आणि दलितांच्या जगण्याचं वास्तवदर्शी चित्रण केलं आहे. त्यांच्या कादंबऱ्यामध्ये मानवतावादाचा संघर्ष दाखवलेला आहे. स्थानिक इतिहासातील लोकांचे राहणीमान कसे होते, त्यांचे सांस्कृतिक सामाजिक जीवन कसे होते, आर्थिक परिस्थिती यांचे चित्रण त्यांनी आपल्या साहित्यामधून केलेले दिसून येते. वारणेच्या खोऱ्यात, गुलाम, रानगंगा, चित्रा, वैर, माकडीचा माळ या कादंबऱ्यातील स्त्रिया, शेतकरी, कामगार, कलाकार, देवदासी, व्यसनाधीनतेमुळे होणारे एक दयनीय जीवन त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडलेले आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांचा संघर्ष, वर्ग संघर्षाचा आलेला अनुभव म्हणजे एका बाजूला गिरणीत राहणारे, बकाल वस्तीत राहणारे आणि दुसऱ्या बाजूला मुंबईच्या एका ठिकाणी राहणारे श्रीमंत लोक यांचे जीवन त्यांनी लावणीतून मांडलेले आहे. एक लावणी त्यांची आहे, मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेरांची वस्ती तिथं सुख भोगती, नायगाव धारावीला माटुंग्याच्या बेकारांची पोरं घाणीमध्ये लोळती. यावरून आपल्याला मानवाचा संघर्ष कसा होता हे दिसून येते. अण्णांच्या साहित्यातून दलित, उपेक्षित यांचा मानव म्हणून जगण्याचा संघर्ष वास्तववादी चित्रित केलेला दिसून येतो. दलित, शोषित समाजाच्या व्यथा, वेदनांना त्यांनी वाचा फोडलेली आहे. अण्णांच्या साहित्यातून मानवतावाद संघर्ष आणि स्थानिक समाजाचे चित्रण दिसून येते. वारणेचा वाघ या कादंबरीतील शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सावकार, भांडवलदार आणि सरकारविरुद्ध बंड पुकारणाऱ्या हिंदूरावांचे दर्शन घडते. ज्या सावकारांनी दस्तखत करून गरिबांच्या जमिनी बळकावल्या होत्या त्यांच्या विरुद्ध दंड थोपटून त्यांनी लिहिलेली गहाण खते तो फाडतो. म्हणजेच गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देतो. हे आपण बऱ्याच चित्रपटांमधून पण पाहिलेलं आहे. कारण हे वास्तववादी चित्रण साहित्यामधून केलेलं आहे. तेच आपल्याला बऱ्याच वेळा चित्रपटामधून दिसून येतं आणि आजही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. जे त्या काळातला लोकल म्हणजे स्थानिक लोकांचा खरा इतिहास तो आहे. इथले लोक कसे राहत होते, कसे जगत होते, त्यांना कसा त्रास होत होता, या सर्व गोष्टींचा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे. रानगंगा या कादंबरीतून नदीचे पाणी अडविल्यामुळे जाधवांच्या शेतीची व घराची अवस्था उद्ध्वस्त होते. म्हणजे थोडक्यात अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये ग्रामीण जीवन, दलिताचे भावविश्व, शोषण, मार्क्सवादी साम्यवाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समतेचे जीवन, तसेच माणसाने माणसासारखे वागले पाहिजे, गोरगरिबावर अन्याय अत्याचार करून त्यांचे दमन करण्यापेक्षा त्यांना समतेने जीवन जगू द्या असा संदेश अण्णांनी साहित्यामधून दिलेला दिसून येतो. मी त्यांच्या अनेक कादंबऱ्या वाचलेल्या आहेत, साहित्य वाचलेलं आहे आणि त्यामधूनच हा शोध निबंध मी लिहिलेला आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. वंदना लोंढे मॅडम यांच्या सादरीकरणानंतर आपण डॉक्टर वंदना राजेश शिर्के मॅडमचं सादरीकरण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर राजेश शिंदे वंदना राजेश शिंदे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबई विद्यापीठ. सातारा इतिहास संशोधक मंडळाने आयोजित केलेल्या इतिहास परिषदेमध्ये मी ढोर समाजाचा इतिहास एक चिकित्सक अभ्यास या विषयाचा शोध निबंध सादर करणार आहे. त्या विषयाचा थोडक्यात आढावा असा:
भारताच्या कानाकोपऱ्याच्या एकूण महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना या इतिहासातील वंचित, मागासवर्गीय व अनुसूचित जातीच्या सामाजिक घटकांचा विचार होणे देखील गरजेचे आहे. हाच दृष्टिकोन पुढे ठेवून मी प्रस्तुतच्या इतिहास परिषदेमध्ये ढोर समाजाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुतच्या शोध निबंधात वंचित, मागासवर्गीय व अनुसूचित जात म्हणून गणल्या गेलेल्या ढोर समाजाची उत्पत्ती, त्यांचा उगम, त्यांचे राहणीमान, समाजात त्यांना असणारा दर्जा, समाजात त्यांना मिळणारी वागणूक, चामडी उद्योगातील त्यांचे स्थान, या उद्योगामध्ये त्यांनी मिळवलेले प्रावीण्य व समाजाच्या चाकोरी बाहेर राहून या समाजाने केलेली प्रगती, या सर्व घटकांचा आढावा प्रस्तुतच्या शोध निबंधामध्ये घेण्यात आलेला आहे. हा समाज मागासवर्गीय असला तरी आज बऱ्याच जणांना हा समाज अजूनही अपरिचित असाच आहे. या समाजाने राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केल्याचे दिसून येते. आपल्या देशाचे माजी गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री सुशीलकुमार शिंदे हे या समाजाचे जाणते व उमदे व्यक्तिमत्व मानले जाते. सदरच्या या शोध निबंधामध्ये ढोर समाजाची सविस्तर मांडणी करण्यात आलेली आहे. आयोजकांनी मला हा व्हिडिओ बनवण्याची संधी दिली त्याबद्दल मी सातारा इतिहास संशोधक मंडळाचे व त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानते व त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद राजेश शिंदे मॅडम. यानंतर आपण पुढचा व्हिडिओ प्राध्यापक कोकाटे अनिल यांचा सादर करणार. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल कोकाटे, इतिहास विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. आज मी जो शोध निबंध सादर करणार आहे त्याचं नाव आहे शेतकऱ्यांच्या व्यथा व महात्मा फुले यांचे उपाय. आपण जाणतो की भारताचं 20वे शतक जे आहे त्या शतकामध्ये भारत आणि महाराष्ट्रामध्ये अनेक समाज सुधारणेच्या चळवळी घडून आल्या. या चळवळी सुरू होण्याची अनेक कारणं होती. यामध्ये प्रामुख्याने भारतात सुरू झालेले इंग्रजी शिक्षण, इंग्रजांची सत्ता स्थापना, त्यातून पाश्चात्य समाजाचा आपल्याशी झालेला परिचय आणि भारतीयांना परिचित झालेले आधुनिक संकल्पना. भारतात जसे वेगवेगळ्या भागामध्ये समाजसुधारक होऊन गेले तसंच महाराष्ट्रामध्येही अनेक समाजसुधारक या शतकामध्ये होऊन गेले आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना सुपरिचित असलेलं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. खरं तर जातीमुळं त्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडथळे आले. अनेक अडथळे येऊनही त्यांची ज्ञान लालसा कोणी खंडित करू शकलं नाही आणि त्यातून त्यांचं जे व्यक्तिमत्व घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रकारचा हादरा दिला आणि विशिष्ट वर्गाच्या धार्मिक वर्चस्वालाही त्यांनी शह दिला. आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या विवाह मिरवणुकीमध्ये जी सामाजिक अप्रतिष्ठा त्यांना अनुभवाला आली त्यातून त्यांच्या पुढील आयुष्याच्या चळवळीला सुरुवात झाल्याचं दिसतं. आपण जाणता की महात्मा गांधीजींना सुद्धा अशाच प्रकारचा अनुभव दक्षिण आफ्रिकेमध्ये आला आणि त्यातून त्यांनी जी चळवळ उभारली त्याचा उपयोग आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी झाल्याचं दिसून येतं. महात्मा फुले यांनी आपलं आयुष्य प्रामुख्याने 4 वर्गांच्या उन्नतीसाठी वेचल्याचं दिसतं. त्यामध्ये स्त्रिया, अस्पृश्य वर्ग, कामगार आणि शेतकरी हे घटक प्रामुख्याने दिसतात. फुले यांचे समकालीन सुधारक जर आपण पाहिले तर त्यामध्ये त्या समकालीन सुधारकांना शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे महत्त्वाचे वाटले नाहीत. परंतु महात्मा फुलेंनी मात्र इसवी सन 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथातून त्यावेळेच्या शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्या दारिद्र्याची कारणे, त्यांच्या समस्यांचे उपाय पोटतिडकीने सुचवल्याचं दिसतं आणि याच्यातून या ग्रंथामधून त्यांच्या ग्रंथातील मांडणीमधून आपल्याला महात्मा फुल्यांची शेतकऱ्यांबद्दलची बांधिलकी आणि शेतकऱ्यांबद्दलचं त्यांचं असलेलं सूक्ष्म निरीक्षण जे आहे ते दिसून येतं. हा ग्रंथ त्यांनी त्यावेळेस बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांना वाचून दाखवला होता. एवढं सूक्ष्म विवेचन पाहून बडोद्याचे नरेशांनी महात्मा फुल्यांचा सत्कार केला, शाल पागोटं त्यांना दिलं आणि त्याचबरोबर त्यांना काही आर्थिक सहाय्य सुद्धा महाराजांनी केलं.
पेशवाईमध्ये शेतकऱ्यांवरती होणारे जे अन्याय आहेत त्या अन्यायांचं चित्रण इशारा या ग्रंथामधून महात्मा फुले यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. महात्मा फुल्यांना शिक्षणाची ताकद समजलेली होती. इंग्रज सरकारला त्यांनी शेतकऱ्यांच्या सुधारणेसाठी काही उपाय सुचवलेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या मुलांना सक्तीचं शिक्षण मिळावं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे शिक्षक असतील ते कनिष्ठ जातीतील असावेत, कारण वरिष्ठ जातीतील जे शिक्षक आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या मुलांविषयी आस्था किंवा प्रेम नाहीये असं त्यांनी सुचवलं. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह स्थापन करावीत अशाही काही सूचना महात्मा फुलेंनी इंग्रज सरकारला त्यावेळेस केल्याचं दिसतं. आता खरं तर त्यांच्या ज्या सूचना होत्या त्या काळाच्या पुढच्या होत्या आणि त्या सूचनांचा अवलंब नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केल्याचं दिसून येतं. या शोध निबंधासाठी मी काही प्राथमिक आणि दुय्यम साधनांचा वापर केला. थोडक्यात मला इथं सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या व्यथांवरचे उपाय महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या ग्रंथांमधून तर सांगितलेच, पण त्याबरोबर प्रत्यक्ष जीवनामध्येही अनेक प्रकारचे उपाय त्यांनी त्यावेळेच्या समाजाला दाखवून दिले आणि म्हणून आपण त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. धन्यवाद. धन्यवाद कोकाटे सर. कोकाटे सरांच्या सादरीकरणानंतर आपण पुढचा व्हिडिओ घेऊया डॉक्टर नलावडे मॅडम यांचा. डॉक्टर नलावडे मॅडम. मी प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला नलावडे, शिवाजी विद्यापीठ संलग्नित रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. माझ्या आजच्या संशोधन पेपरचा विषय आहे समाजसेविका हिराबाई भापकर. 20व्या शतकाच्या मध्याला भारताच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय असलेल्या स्त्रियांची संख्या फार कमी होती आणि यापैकीच एक अग्रणी नाव म्हणजे हिराबाई भापकर. हिराबाई भापकर आणि त्यांचे पती बापूसाहेब भापकर हे अहमदनगर जिल्ह्याच्या विविध क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये सक्रिय असलेलं हे दाम्पत्य. बापूसाहेब भापकर हे शेतकरी कामगारांचा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व परिचित आहेत. त्याबरोबरच त्यांच्या सुविद्य पत्नी हिराबाई भापकर यांनीही अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्य करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला दिसून येतो. त्यांच्याच कार्याचा अगदी धावता आढावा माझ्या या शोध निबंधामध्ये मी घेतलेला आहे. हिराबाई भापकर ह्या सत्यशोधक चळवळीतील नेते भास्करराव जाधव यांचे बंधू गोविंदराव यांची प्रथम कन्या. गोविंदरावांना 8 मुलं होती, त्यापैकी हिराबाई ह्या सगळ्यात थोरल्या. हिराबाईंचं शिक्षण कोल्हापूर, पुणे आणि मुंबईला झालं. पुणे इथं फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना 1930 मध्ये याच कॉलेजमध्ये शिकलेले MA LLB झालेले सुविद्य असे वकील बापूसाहेब भापकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि कोल्हापूरच्या हिराबाई नगर जिल्ह्यामध्ये गेल्या. इथून पुढच्या आपल्या जवळजवळ मृत्यूपर्यंतच्या कालखंडामध्ये म्हणजे 50-55 वर्षाच्या काळामध्ये हिराबाई भापकरांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपलं योगदान दिलेलं दिसून येतं. हिराबाईंचं एकूणच कार्य पाहिलं म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक सामान्य स्त्री घरप्रपंच सांभाळून जिद्दीनं जनसेवेचं किती मोठं कार्य करू शकते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून हिराबाईंच्याकडे पाहिलं पाहिजे. भारतामध्ये जिल्हा लोकल बोर्डाच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान हिराबाईंना मिळालेला आहे आणि या काळात त्यांनी जिल्ह्याचा कारभार अतिशय उत्कृष्टपणे चालवला होता. विशेष म्हणजे पंजाबराव देशमुख, त्याचप्रमाणे आत्ताचे कृषी मंत्री शरद पवार यांनी सुद्धा त्यांच्या यावेळच्या कारभाराचं कौतुक केलेलं दिसून येतं. त्यानंतर या अहमदनगर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिक्षणप्रेमी मंडळींनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केलेली होती. या मंडळाचं अध्यक्षपद, उपाध्यक्ष, खजिनदार अशा विविध पदावर हिराबाईंनी काम केलेलं दिसून येतं. या मंडळाच्या उपाध्यक्ष असतानाच्या काळामध्ये 1959 मध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातर्फे शिक्षण महर्षी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षण कार्याला मदत म्हणून 1 लाख रुपये देण्याचं ठरवण्यात आलं होतं. आणि ह्या निधी संकलन करण्यामध्ये हिराबाई भापकर यांचं मोठं योगदान आहे. या समितीच्या त्या अध्यक्ष तर होत्याच आणि त्यांच्याच हस्ते हा निधी कर्मवीर अण्णांना सुपूर्द करण्यात आलेला आहे. जिल्हा लोकल बोर्डाचा अध्यक्ष या नात्यानं कारभार पाहत असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेलाच दिसून येतो. याबरोबरच या काळामध्ये राहुरीला महापुरानं वेढलेलं असताना सुद्धा या पुरातून या शहराची सुटका करण्याच्या दृष्टिकोनातून मुळा नदीला धरण बांधण्याचा उपाय त्यांनी सुचवला आणि त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या दृष्टीपणाचीच हा निदर्शक आहे असं म्हटलं तरी चालेल. आपला घर प्रपंच सांभाळून आणि जवळजवळ 50 वर्ष अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या समाजसेवी स्त्रीला माझा नमस्कार. वेळेचा अभाव असल्यामुळं मी यापेक्षा जास्त डॉक्टर नलावडे मॅडम यांच्या सादरीकरणानंतर आता आपण पुढचा व्हिडिओ बघूया. प्रोफेसर चारुलता लोखंडे मुंबई यांचा व्हिडिओ प्ले करतोय आपण आता. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल वेबिनार आणि 11th अॅन्युअल कॉन्फरन्स ऑफ SISM आयोजित कॉन्फरन्समध्ये मी डॉक्टर चारुशीला लोखंडे. आजच्या या कॉन्फरन्समध्ये भारतीय राष्ट्रवादाचे व राष्ट्र एकात्मतेचे जनक लोकमान्य टिळक यांच्यावर थोडेसे विचार मांडणार आहे. सर्वप्रथम गोषवारा. प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात त्या देशातील थोरांच्या आणि विचारवंतांच्या कर्तृत्वाची कहाणी असते. हे कर्तृत्व समाजाला जागृत करते, आपला मागासलेपणा लक्षात आणून देऊन ते दूर करण्यासाठी काय केले पाहिजे याची जाणीव करून देते, समाजाची निष्क्रियता दूर करते. परिस्थिती किंवा काळाच्या योगायोगातून असे कर्तृत्ववान अनेक लोक निर्माण होतात आणि त्यांचे नेतृत्व व कर्तृत्व प्रेरणादायी असते. लोकमान्य टिळक यांचे कर्तृत्व हे अशाच प्रकारचे होते. लोकमान्य टिळक हे अत्यंत बुद्धिमान, निर्भीड, निस्वार्थी, कायद्याच्या संदर्भात निष्णांत असे होते. त्यांनी तत्कालीन निद्रिस्त निश्चल समाजात राष्ट्रीयतेची जाज्वल्य भावना जागृत करून देऊन समाजाला संघटित करून स्वतंत्र आंदोलनासाठी सज्ज वातावरण निर्माण केले. राष्ट्र गुलामगिरीत खितपत पडले असताना समाजाला राष्ट्र संजीवक मंत्र देऊन त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले आणि त्यांचे हे नेतृत्व असामान्य होते. प्रस्तावना. 17व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश भारतात व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांनी समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण, संशोधन, शिक्षण, लेखन, व्यवस्थापन, मनोरंजन, विज्ञान आणि क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींविषयक स्वतःचे स्थान निर्माण केले. परंतु असे असले तरी 200 वर्षाच्या कालावधीत होऊन गेलेल्या व्यक्तिमत्वात लोकमान्य टिळकांचे जीवन कार्य अतिशय प्रभावी होते. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रखर बनवण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले. पदवी बहाल केली. समस्या दूर करून भारताला सार्वभौम राज्याचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये अनेक थोर राष्ट्रपुरुषांनी महत्त्वाचे योगदान दिले आणि त्यामध्ये लोकमान्य टिळकांचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो. यासाठी सर्वप्रथम स्वदेशी व स्वराष्ट्राभिमान, न्याय आणि उदार तत्वांच्या पायावर नवसमाजाची उभारणी करून सर्वांना समानतेचे व बंधुत्वाचे स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करून देण्याचा प्रयत्न, तसेच राष्ट्रावर गुलामगिरीचे संकट सोडवले असताना त्याच्यामध्ये स्वाभिमान, स्वातंत्र्य, इच्छा, प्रवृत्ती इत्यादी चेतवून स्वदेशाभिमान व स्वराष्ट्राभिमान जागृत करून जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र देऊन स्वराज्यासाठी लढावयास प्रखर प्रेरणा देणारं प्रखर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. सुधारणावादी. सेकंड पॉईंट, सुधारणावादी धोरण. लोकमान्य टिळकांच्या
सुधारणावादी धोरणात 1908 पासून बदल होऊन त्यांनी साम्राज्यशाहीच्या मीमांसेस सुरुवात केली. 16 डिसेंबर 1908च्या एका लेखात त्यांनी मांडलेल्या विचारांवरून ब्रिटिश व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास उठल्याचे स्पष्ट होते. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या, दडपशाहीच्या व पिळवणुकीच्या धोरणाचा प्रतिकार केला पाहिजे अशी त्यांची मानसिकता बनली होती. ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण. ईस्ट इंडिया कंपनीचे सुरुवातीपासूनचे धोरण हे जास्तीत जास्त लाभ प्राप्त करणे असे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या समाप्तीनंतर सुद्धा ब्रिटिश सरकारने कंपनी धोरणामध्ये फारसा फरक केला नाही. उलट भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर आकारल्यामुळे देशी उद्योगधंदे नष्ट होऊन कुशल कारागीर बेकार झाले. परिणामी जनतेचा जीवनस्तर दिवसेंदिवस घसरू लागला व त्यामुळे भारत केवळ कच्चा माल तयार करण्याचे केंद्र बनले. शेतकरीही कायम ब्रिटिशांबद्दल अनास्थच होते आणि अशा सगळ्या जनता भरडली असताना अशा सगळ्या गोष्टीतनं त्यांना तारण्याचं काम किंवा त्यांच्यावर निर्घुणपणे प्रखरपणे बोलण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. राष्ट्रीय सभेची स्थापना. ब्रिटिशांचे वर्चस्व नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्यात याच पार्श्वभूमीवर समाजाला राष्ट्र म्हणून घडवणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करणे आवश्यक होते. या संशोधनाचे काही नामवंत विज्ञान, गणितज्ञ, संस्कृतज्ञ आणि राष्ट्रीय चळवळीतील जहालमतवादी प्रवाहाचे एक आधारस्तंभ, थोर अभ्यासक, भारतीय असंतोषाचे जनक, स्वराज्याची मागणी करणारे एक लोकोत्तर सर्वश्रेष्ठ नेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. स्वातंत्र्याचा लढा जनसामान्यपर्यंत नेणे आणि राष्ट्रवादाची विचार प्रणाली उभी करणे ही लोकमान्य टिळकांच्या राजकीय चिंतनाची महत्वाची उद्दिष्टे होती. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांचे राष्ट्र तोटे या दोन्ही बाजूंचं सविस्तर वर्णन केलं आहे आणि म्हणूनच कायदेशीर, सनदशीर मार्गाने आपल्याला स्वराज्य मिळेल यावर सुरुवातीला त्यांचा विश्वास होता. पण ब्रिटिश सत्तेचा अन्याय, अत्याचार, शोषण, पिळवणूक वाढली व लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेला विरोध करून सनदशीर मार्गाने स्वराज्याची प्राप्ती करता येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी जहाल मार्ग स्वीकारला. काही निष्कर्षाचे मुद्दे मांडलेले आहेत. निष्कर्ष. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या राजकीय कार्याचा विस्तार केल्यास आपणास असे म्हणता येईल की त्यांनी केवळ प्रादेशिक पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही देशाचे प्रमुख नेतृत्व केले. सेकंड, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाला धाडसी, धैर्य. धन्यवाद चारुलता मॅडम. यानंतर आपण युट्यूबच्या माध्यमातून एक व्हिडिओ बघणार आहोत. प्राध्यापक डॉक्टर संतोष जाधव यांचा शेवटचा व्हिडिओ आपण बघूया आता. नमस्कार, मी प्राध्यापक संतोष जाधव, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मोखाडा, जिल्हा पालघर. सातारा इतिहास संशोधन मंडळ सातारा यांचे ऑनलाईन 11वे अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्र हे लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी आणि अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी याचं औचित्य साधून आयोजन केलेलं आहे. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी दिलेल्या विषयांमधील आधुनिक कालखंडातील विषयावरती मी माझा शोध निबंध तयार केलेला आहे. या शोध निबंधाचा विषय आंबेगाव तालुक्यातील ब्रिटिश सरकारचे सनद भाषांतर धोरण असा आहे. ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतली आणि मग त्याच माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे असणारे विठ्ठल मंदिर आणि वडगाव काशिंबेग येथील गणपती मंदिर या मंदिरांना ज्या अगोदरच्या काळामध्ये मोडी लिपीमध्ये दिलेल्या सनदा होत्या, ह्या सनदाचं ब्रिटिशांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि इंग्रजीमध्ये भाषांतर केल्यानंतर त्यांनी ह्या सनदा संबंधित व्यक्तींकडे पुन्हा सादर केल्या किंवा त्यांना त्या दिल्या. या सनदा देत असताना त्यांनी त्यावरती स्पष्ट नमूद केलं होतं की इथून पुढे ब्रिटिश सरकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून हे सर्व व्यवस्था चालवली जाईल. आपण ब्रिटिश सरकारशी इमाने इतबारे काम करावे. जोपर्यंत आपण तसं काम कराल तोपर्यंतच या सनदा आपल्याकडे दिल्या जातील. यामुळं
ब्रिटिशांनी भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक भावनांना लगेच धक्का लावलेला आपल्याला दिसत नाही. मात्र या संधा नंतरच्या काळामध्ये आपल्याला बंधनात अडकवणारे आहेत हे लक्षात आल्यानंतर भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची किंवा राष्ट्रवादाची भावना निर्माण होऊ लागली आणि ह्या राष्ट्रवादाच्या भावनेचा उदय झाल्यामुळेच नंतरच्या काळामध्ये आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू, फत्तेसिंह खालकर, ठकूजी पोकरकर यासारख्या अनेक तरुणांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सातत्यानं ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढा देत राहिले. अशा प्रकारची मांडणी मी माझ्या शोध निबंधात केलेले आहे. त्याचं कन्क्लुजन असं की ब्रिटिशांचं सामाजिक आणि धार्मिक जे धोरण होतं ते धोरण लगेच त्यांनी भारतीयांच्या भावना दुखावलेल्या नाहीत हेच आपल्या लक्षात येतं. मात्र नंतरच्या काळामध्ये मात्र ब्रिटिशांनी त्याला भारतीयांनी त्याला विरोध केला आपल्याला दिसून येतो. सातारा इतिहास संशोधन मंडळ साताराचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मॅडम बोला का. नमस्कार. आजच्या या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रामध्ये ऑनलाईन वेबिनारमध्ये शेवटच्या तिसऱ्या अंतिम टप्प्यामध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करते. सकाळपासून नवविचारांची प्रेरणा, एक नवी दृष्टी, संशोधनाची शिदोरी आपणास प्राप्त होत आहे. या समारोपाच्या सत्रासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर R.D. गायकवाड सर, माजी सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, प्राचार्य विजयराव नलवडे, माजी अध्यक्ष सातारा इतिहास संशोधन मंडळ सातारा, प्राध्यापिका डॉक्टर अनिसा मुजावर, उपप्राचार्य छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, डॉक्टर अनिल वावरे, समन्वयक IQAC BOS चेअरमन अर्थशास्त्र विभाग, प्राध्यापक डॉक्टर सुरेश जोडगे, अधिष्ठाता सामाजिक शास्त्र विभाग, प्राध्यापक अजित कुमार जाधव, मासाळ सर, कोकाटे सर, निकम सर, प्राध्यापक जयपाल सावंत, सर्व सहभागी प्राध्यापक बंधू भगिनी, आपणा सर्वांचं उपस्थितांचं मनापासून मी स्वागत करते. यानंतर या सत्रातील प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी विनंती करते प्राध्यापक मनोहर निकम सर यांना. प्राध्यापक मनोहर निकम. धन्यवाद क्षीरसागर मॅडम. प्राचार्य डॉक्टर R.D. गायकवाड साहेब यांच्याबद्दल आपण सर्वजण सुपरिचित आहात. तर रयत संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम त्यांनी केलं आहे. त्याबरोबर विविध महाविद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून सरांनी सेवा बजावली आहे. डॉक्टर R.D. गायकवाड साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून यशस्वीरित्या सेवा बजावलेली आहे. डॉक्टर R.D. गायकवाड साहेब यांची शेकडो व्याख्याने विविध महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांमध्ये नॅशनल कॉन्फरन्समध्ये झालेली आहेत आतापर्यंत. तर डॉक्टर R.D. गायकवाड साहेब यांच्याबद्दल मी काय जास्त बोलावं तर डॉक्टर R.D. गायकवाड साहेब यांचा बुलंद आवाज, त्यांचं मार्गदर्शन आमच्या छत्रपती शिवाजी कॉलेजला नेहमी प्राप्त होत असतं. शिवजयंतीचा महोत्सव असो, नॅशनल कॉन्फरन्स असो, राज्य लेवलचं कॉन्फरन्स असो किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असतो, डॉक्टर R.D. गायकवाड साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी आतापर्यंत प्राप्त होत आलेलं आहे. तर डॉक्टर R.D. गायकवाड साहेब यांचं अतिशय जीवापाड प्रेम आहे सातारा इतिहास परिषदेवर आणि छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागावर. तर त्यांनी आरोग्यामुळे जाणीवपूर्वक स्वतःहून त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस जेव्हा आपली ही कॉन्फरन्स होईल, लॉकडाऊनचा काळ आहे, कोरोनाचा काळ आहे, त्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर साहेबांचा व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर मी लवकरच त्यांचा व्हिडिओ प्ले करणार आता. तर साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत ते आपण बघूया. धन्यवाद. इतिहास विषयाचं आपण हे 11वं अधिवेशन घेत आहात. खरं म्हणजे या अधिवेशनाला मी हजर राहायचं ठरवलं होतं. माझी काही अशी अडचण उभी राहिली की मला आज या ठिकाणी हजर राहता येत नाही. पुढच्या वेळी जिथं अधिवेशन असेल तिथं मी होऊन हजर राहील आणि तेथील चर्चेचा मी स्वाद घेईन. बंधूंनो, या अधिवेशनासाठी अनेक विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख
स्वायत्त महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख आणि इतिहास विषयाचे अनेक प्राध्यापक हजर आहेत. अशा या अधिवेशनाला मी शंकर अण्णाभाऊ साठे यांच्यावर बोलायचं ठरवलं होतं. अण्णाभाऊ साठे यांच्याकडं खरं साहित्यिक म्हणून महाराष्ट्राचं बरेच काळ दुर्लक्ष झालेलं होतं. अतिशय मागासलेल्या भागामध्ये समाजाच्या स्तरामध्ये त्यांचा जन्म झाला असताना त्यांच्याकडं वैयक्तिक असं काही उपजतच आणि अशा तऱ्हेचं हे ड्रॉप करता येईल. अण्णाभाऊ साठे यांनी तमाशाचं स्वरूप पूर्ण बदललं. सुरुवातीला गणगवळण होत असे, त्या ठिकाणी गणपतीची आराधना होत असे, त्या ठिकाणी त्यांनी समाजासाठी जे उपयुक्त कामगार आणि इतर लोक आहेत, समाज सुधारक आहेत, समाजातील विचारवंत आहेत, त्यांची नावं आणली आणि ती गणगवळण लोकनाट्यामध्ये तमाशाऐवजी लोकनाट्य हे नाव देऊन सुरू केली. अनेक गोष्टी, अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, कथा लिहिल्या. या गावरान भाषेमध्ये असल्यामुळं समाजामध्ये जे आज द्वैत दिसतं, एकीकडं ग्रामीण भागातून पुढे आलेले लोक आणि शहरी भागातून पुढे आलेले, हे द्वैत अजूनही पूर्णपणे नष्ट झालेलं नाही. आणि त्यामुळेच अण्णाभाऊ साठे यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हे तितकंसं बरोबर नाही. प्राध्यापकांनी आणि शिक्षकांनी हे द्वैत मोडण्यासाठी नवीन पिढीवर अत्यंत श्रमपूर्वक काही संस्कार करावेत आणि हे द्वैत मोडून काढावं. शहरातील, ग्रामीण भागातील, या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक समान आहे हे मानलं पाहिजे. ज्याचं त्याला श्रेय दिलं गेलं पाहिजे. आपण या ठिकाणी चर्चाक्षेत्रही ठेवणार आहात आणि तुम्ही यामध्ये घेतलेली आहे, चांगली गोष्ट आहे. ही अशी चर्चा वरचेवर झाली पाहिजे. आणि इतिहास विभागाऐवजी इतर विषयाचं मोठेपण रिझल्ट लागल्याबरोबर वर्तमानपत्रातून प्राध्यापक वरचेवर देतात. विशेषतः या बाबतीत कॉमर्स विभागानं फार आघाडी घेतलेली. सायन्स पेक्षा, शास्त्र विषयापेक्षा कॉमर्स विषय अतिशय महत्वाचा आज विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्याचं कारणच हे प्रचार. अशा तऱ्हेची आघाडी इतिहासाच्या बाबतीत सुद्धा उघडणं इतिहासाच्या प्राध्यापकांचं कर्तव्य आहे. तुम्ही जर केलं नाही तर इतिहासाला लागलेली थोडीफार ओहोटी अशीच चालत राहील. आणि म्हणूनच इतिहास विषयाचं महत्व, इतिहास आपल्याला माहीत असणं किती जरुरीचं आहे, अगत्याचं आहे, ते विद्यार्थी पुढे मांडणं आपलं कर्तव्य आहे. आपण ते बजावाल आणि अशा तऱ्हेनं हे चर्चासत्र फलित, त्याचं चांगलं बाहेर येईल याची मला खात्री आहे. आभार. धन्यवाद. डॉक्टर आर डी गायकवाड साहेब यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभेच्छा नंतर मी पुढची सूत्र डॉक्टर उर्मिला क्षीरसागर मॅडम यांनी घ्यावी असं मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर उर्मिला क्षीरसागर मॅडम. धन्यवाद सर. दरवर्षी आपण मंडळाच्या कार्यकारिणी पदाधिकारी सदस्यांचा सत्कार घेत असतो. यावर्षी आपण हा सत्कार शब्दसुमनांनी घेत आहोत. यात स्वागत करत आहोत. यात प्रमुख सल्लागार प्राचार्य डॉक्टर विजयराव नलवडे सर, डॉक्टर विनायकराव जाधव सर, डॉक्टर नंदिनी रणखांबे, डॉक्टर सी जी पाटील, कॉम्रेड असलम तडसरकर, मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक ए जी थोरात, कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ पवार, उपाध्यक्ष डॉक्टर सौ कल्पना मोहिते, डॉक्टर सौ उज्ज्वला नलावडे, डॉक्टर शिवाजी वाघमोडे, सचिव डॉक्टर अजित कुमार जाधव, खजिनदार डॉक्टर जयपाल सावंत, सहसचिव डॉक्टर दीपक जाधव, उपखजिनदार डॉक्टर बी डी शिंदे, कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजेंद्र मोरे, प्राध्यापक दिलीप कुमार मोहिते, डॉक्टर नलिनी वाघमारे, डॉक्टर संगीता पाटील, डॉक्टर विजय पाडळकर, डॉक्टर सुरेश चव्हाण, डॉक्टर आर बी सातपुते, डॉक्टर राजेंद्र गायकवाड, डॉक्टर उर्मिला क्षीरसागर, डॉक्टर मधुकर जाधव, प्राध्यापक मनोहर निकम, डॉक्टर संतोष कदम या सर्वांचे शब्दसुमनाने
पुनश्च एकदा स्वागत करते. यानंतर या आज दिवसभर चाललेल्या चर्चासत्रामध्ये सहभागी प्राध्यापक जे आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात 2 जण आपलं मनोगत व्यक्त करतील. यामध्ये प्रथम मी विनंती करते अतिशय 2च मिनिटात थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. प्राध्यापक डॉक्टर संतोष जाधव. नमस्कार. सातारा इतिहास संशोधन मंडळ आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांनी आयोजित केलेलं हे राष्ट्रीय चर्चासत्र. या चर्चासत्रासाठी सकाळपासून पहिलं बीज भाषण झालं डॉक्टर राजा दीक्षित यांचं. त्यांनी राष्ट्रवादाच्या विषयी जे बहुमोल माहिती दिली आणि राष्ट्रवादाचे खरे स्वरूप आणि त्याचे नंतरच्या काळातले असणारे जे पदर आहेत ते कसे उलगडणे गरजेचं आहे याविषयी आम्हाला जी माहिती दिली ती खूप महत्वपूर्ण होती. त्यानंतर डॉक्टर संजय सोनवणे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आणि लोकमान्य टिळकांच्या विषयी जी मांडणी केली त्यामध्ये त्यांनी वंचित घटक हा वंचित का राहतो याविषयी माहिती देताना शिक्षण केवळ शाळेत जाऊनच घेण्याची गोष्ट नाही तर शाळेत नसताना सुद्धा बुद्धी प्रतिभाशक्ती या सगळ्या गोष्टी अण्णाभाऊ साठे कशा आत्मसात केल्या आणि त्या पुढे चालवणं कसं गरजेचं आहे याविषयी बहुमोल मार्गदर्शन केलं. सर नमस्कार, मी डॉक्टर कल्पना मोहिते. सकाळी अगदी 10 वाजल्यापासून अगदी आता दुपारी 3 वाजत आलेलं सातारा इतिहास संशोधन मंडळाचं 11वं ऑनलाईन राष्ट्रीय अधिवेशन रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी आपण केवळ ऑनलाईन म्हणतोय, फिजिकली आपण सगळेजण एकमेकांपासून दूर आहोत, पण सकाळपासून असं अजिबात वाटलं नाही की हे ऑनलाईन. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण गेल्या वर्षी मिरज महाविद्यालयात जे अधिवेशन आपलं घेतलं होतं त्यामध्ये जे शोधनिबंध सादर केले होते त्याचं PDF स्वरूपात प्रकाशन करणार आहोत. याही वर्षीच्या शोधनिबंधाचं प्रकाशन आपलं होणार आहे, 2 भागामध्ये होणार आहे. तर मी प्राध्यापक डॉक्टर विजयराव नलवडे सर, AG थोरात सर आणि मासाळ सर यांना विनंती करते की त्यांनी या PDFचं प्रकाशन करावं. मागील वर्षी महाविद्यालय मिरज या ठिकाणी जे शोधनिबंध वाचले गेले त्या शोधनिबंधाचा अंक सातारा इतिहास संशोधन मंडळाचे खजिनदार डॉक्टर जयपाल सावंत यांनी कष्टपूर्वक तयार केला आणि आज याचं प्रकाशन प्राचार्य डॉक्टर RD गायकवाड साहेब, सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक AG थोरात सर आणि आताच्या समारोपाचे अध्यक्ष सातारा इतिहास संशोधन मंडळाचे प्रमुख सल्लागार डॉक्टर विजयराव नलवडे आणि शिवाजी कॉलेज साताराचे इतिहास विभागाचे इतिहास विभाग प्रमुख मासाळ सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. लवकरच हे PDF स्वरूपात सर्व संशोधकांना देण्यात येईल. या संदर्भाच्या सूचना आपल्याला ग्रुपवर देण्यात येतील. त्यांना हे पुस्तक रूपात हवे असेल त्यांनी नंतर अजंठा प्रकाशनशी पण संपर्क साधायचा आहे. याबाबतच्याही सूचना आपल्याला देण्यात येतील. पुढील कार्यक्रमाकडे वळूया. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विजयराव नलवडे सर यांना विनंती करते त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. प्राध्यापक बंधूंनो आणि भगिनींनो, आज अधिवेशन संपन्न होत आहे. म्हणजे आज एखाद्या वधुपित्यास आपल्या सगळ्यांची अवस्था झालेली आहे. लग्न झाल्याच्या प्रमाणे वधुपिता रिलॅक्स होतो त्या सातारा इतिहास संशोधन मंडळाची कार्यकारिणी आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचे विभाग प्रमुख ते अनिल कोकाटेपर्यंत सगळी टीम सकाळच्या पेक्षा कितीतरी आज प्रसन्न वाटत आहे. आता बंधूंनो, कामात भूक लागत नाही अशी अवस्था आपली झालेली आहे. हे अधिवेशन किंवा हे यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जे अतोनात घेतले त्या कष्टाला मोल करता येणार नाही, मोठा आहे. आज
आपण ऑनलाईन अधिवेशन घेतलं. ऑनलाईन अधिवेशन आणि प्रत्यक्ष अधिवेशन हे तशी खूप तफावत असते. पण आलेलं कोरोनाचं याला आपण तोंड देत एक बौद्धिक साधन पाहिजे या भूमिकेतून हे अधिवेशन आपण घडवलेलं आहे. जवळजवळ 53 शोध निबंध आज या ठिकाणी सादर झालेले आहेत. आणि हे आता माझ्यानंतर कोण बोलणार नाही, त्यामुळं मी मुक्त बोललं तरी असं मला वाटतंय. कुणाच्या काही प्रतिक्रिया येऊन किंवा काही माणसं नाराज झाले असतील तरी सर्वांची क्षमा मी असं म्हणतो की हे अधिवेशन सत्र कशासाठी आहे हे एजी थोरात यांनी सांगितलेलं आहे. पण अजूनही असं मला वाटतंय की आपल्या संशोधनात उणीवा आहेत. मी दोन्हीही शोध निबंधाच्या पीडीएफ आणि त्यात जाणवलंय की कोणी फुटनोट दिलेले नाहीत, काही फक्त पुस्तकाचे रेफरन्स दिलेले आहेत ते योग्य. मग यासाठी केला होता अट्टहास, अट्टहास केला होता. हातातून चांगलं संशोधन अचूकपणे कुठंही बोट दाखवावं लागू नये अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून मी दोष सांगत नाही कोणाचे, पण जवळजवळ 40-42 शोध निबंधापैकी 7 ते 8 जण आहेत की त्यांच्या फुटनोट नाहीत आणि त्यांनी फक्त रेफरन्स पुस्तकं दिली आहेत. त्याच्यानंतर 2 शोध निबंध असे आहेत, जुनी माणसं आहेत, त्यांनी त्या परिच्छेदामध्ये पुस्तकाचं नाव टाकलं आहे. असंही काही करण्यात आलं नाही. सिनियर माणूस म्हणून कसाही वागला तरी चालतो हे खोटं असतं. पण बंधूंनो, मला आनंद आहे जो प्रतिसाद दिला तो अवर्णनीय आहे. आज तसं विषय होते ते अगदी 2 टोकाचे होते. लोकमान्य टिळकांच्या राजकारणातील योगदान हा एक राजकीय ज्वलंत विषय, महाराष्ट्र जडणघडणीतील अण्णाभाऊ साठ्यांचं योगदान दुसरा विषय होता. मग या सगळ्याची सांगड घालताना खरं म्हणजे आमची गंमत झाली, पण सगळं व्यवस्थित घडून आलं. हे घडवून आणण्यासाठी शिवाजी कॉलेजची टीम, त्याचप्रमाणे आमच्या संशोधन मंडळाची टीम हीच जबाबदार आहे. अशा तऱ्हेनं इतिहास विभाग सातारा आणि माझ्या सातारा इतिहास संशोधन मंडळाला आम्ही धन्यवाद देतो आणि असंच. धन्यवाद सर. संशोधन पेपर मधील उणीवा, प्राध्यापकांचं कर्तव्य, भूमिका, संशोधनाचं महत्व आपण अधोरेखित केलं. आपले मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. पुढील वर्षी नक्कीच आपण सर भेटू. ऑफलाईन पद्धतीनं आपलं अधिवेशन यशस्वीरित्या उत्साहात याच पद्धतीनं नेहमी होईल अशी अपेक्षा वाटते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा शेवट आभारानं होईल. आभाराचं गोड काम करतील प्राध्यापक डॉक्टर जयपाल सावंत, खजिनदार, सातारा इतिहास संशोधक मंडळ सातारा. धन्यवाद मॅडम. सातारा संशोधक मंडळ सातारा आणि छत्रपती शिवाजी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्राच्या शेवटच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सर बोला सर. सावंत सर बोलतायत सर. ओके. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या शेवटी शेवटच्या कार्यक्रमाचा आभार मी मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि रयत शिक्षण संस्थेचे माननीय सचिव साहेब प्राचार्य डॉक्टर विठ्ठलराव शिवणकर सर हे आमच्या विनंतीला दिला आणि तातडीनं आम्हाला इथं वेबिनार आयोजित करण्याला परवानगी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम आमच्या मंडळाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या वेबिनार बीज भाषणासाठी
दोन विषय होते, एकमेकांच्या टोकाचे विरोधी विषय होते आणि अतिशय विरोधी विषय असून सुद्धा दोन वेगळे व्यक्तिमत्व, एक डॉक्टर राजा दीक्षित सर आणि डॉक्टर संजय सोनवणे सर यांनी अतिशय व्यवस्थितरित्या हे दोन्ही विषय एकत्रित केले आणि आपणासमोर मांडले. याबद्दल या दोन्ही बीज भाषकांना मी मंडळाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर समारोपाच्या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव माननीय प्राचार्य डॉक्टर R.D. गायकवाड सर उपस्थित झाले. त्यांचा शुभचिंतन संदेश त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचे आभार. सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष A.G. थोरात, छत्रपती शिवाजी महाविद्यालय साताराचे विभाग प्रमुख डॉक्टर मासाळ सर, या वेबिनारचे समन्वयक अनिल कोकर, तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागाचे सहकारी त्यांचे, सातारा इतिहास संशोधन मंडळाचे सल्लागार मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर विजयराव नलावडे सर, विनायकराव सर, तसेच कार्याध्यक्ष VP पवार सर, अध्यक्ष डॉक्टर सौ कल्पना मोहिते, डॉक्टर सौ उज्ज्वला नलावडे, प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमोडे, या सर्वांनी आम्हाला ह्या कार्यक्रमात दिला, मोटिवेशन दिलं, कुठं अडेल तिथं सांगितलं, सगळ्यांचं आभार मानतोय. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी पार्टिसिपंट सहभागी झाले. सारख्या शहरातून नलिनी वाघमारे मॅडमनी अतिशय उत्तम सहकार्य केलं. 10 पार्टिसिपेंट सारख्या शहरातून आले, कोल्हापुरातून आले, गोव्यातून, कर्नाटकातून यावर्षी सहभागी आलेले आहेत. त्याचबरोबर या वर्षी आपण एका वेळेला 2 ग्रंथांचं संपादन केलेलं आहे. मिरज महाविद्यालय मिरज येथे झालेल्या मागच्या वर्षीच्या ग्रंथाचं संपादन आहे, त्याचबरोबर या वर्षीच्याही ग्रंथाचं संपादन आपण केलेलं आहे. समृद्धी एंटरप्राइज डॉक्टर दत्तात्रय कोरडे आणि अजंता प्रकाशन विनय हातोळे या दोन्ही व्यक्तींनी आपल्याला अगदी या दोन्ही प्रती उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर सातारा इतिहास संशोधन मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, छत्रपती शिवाजी कॉलेजचा सगळा स्टाफ, सल्लागार मंडळ, त्याचबरोबर तांत्रिक सहकार्य करणारे प्राध्यापक मनोहर टिकम, सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका उर्मिला क्षीरसागर मॅडम आणि आपण सर्व पार्टिसिपंट, आपण जर नसता तर या वेबिनारला अर्थ उरला नसता. त्यामुळे आपली उपस्थिती हीच खूप महत्वाची आहे. सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हे कार्य संपन्न केले, त्याबद्दल मी मनापासून व्यक्तिशः आभार मानतो. चुकून कोणाचे नाव घ्यायचे असेल त्याबद्दल माफ करा, क्षमा मागतो आताच. आणि मान्य परवानगीनं या कार्यक्रमाची या ठिकाणी संपन्न असं जाहीर करतो. धन्यवाद.